नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. भारताचं संविधान हे जगातलं सर्वात मोठं आणि लिखित स्वरूपातलं संविधान आहे हे आपण सगळेच जण जाणतो. खरं तर या संविधानाची निर्मिती करताना संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समितीनं अथक प्रयत्नांनी अथक परिश्रमांनी हे संविधान लिहून पूर्ण केलं. या संविधानाची निर्मिती स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्वांवर आधारलेली आहे आणि या संपूर्ण संविधानामध्ये महिलांचा सुद्धा अतिशय सूक्ष्मपणे आणि सखोलपणे विचार केला गेला. या संविधानाची निर्मिती करण्यासाठी प्रचंड मोठा कालावधी लागला आणि आपण कालच म्हणजे 26 नोव्हेंबरला 75वा संविधान दिन सुद्धा साजरा केला. या निमित्तानं संविधानाचं एकंदरीत स्वरूप, त्यातले महिलांविषयीचे सगळे अधिकार, स्वातंत्र्य, हक्क हे सगळंच जाणून घेण्यासाठी आजचा सखी सह्याद्रीचा विषय. पाहूया आपण आज नेमकं कुठल्या विषयावर बोलणार आहोत ते. आज आपण बोलणार आहोत 75 वर्षांचा प्रवास, स्त्रीच्या हक्कांची संविधानिक गाथा या विषयावर. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अलका पाटील. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि कालच आपण 75वा संविधान दिन साजरा केला आणि या निमित्तानं आज आपल्याकडून या विषयावर आम्हाला खरंच अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे. तेव्हा सर्वप्रथम अलकाजींची मी थोडक्यात ओळख करून देते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर 2012 पासून मुंबई विद्यापीठाच्या कायदा या विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत आहेत. संविधान, प्रशासकीय विषयाचं अध्यापन तसंच मानवी हक्क, न्याय प्रक्रिया असे अनेक विषय त्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात. त्याचबरोबरीने गुड गव्हर्नन्स आणि रोल ऑफ सुप्रीम कोर्ट या विषयावर PhD पर्यंतचे शिक्षण त्यांचं पूर्ण झालेलं आहे. राईट टू हेल्थ या विषयावर संशोधन प्रकल्प सुद्धा त्यांनी पूर्ण केलेला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदात लेखन आणि सादरीकरण त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर फार महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी मॅडमना व्याख्यात्या म्हणून निमंत्रित करण्यात येतं. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचं कौतुक पत्र सुद्धा त्यांना प्राप्त झालंय. 2022च्या संविधान दिनी दूरदर्शनच्या सह्याद्रीवरील वाहिनीवरील आपल्या कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. अमेरिकेचे अटर्नी जनरल कॅन पॅक्स्टन यांनीही त्यांना शाबासकी दिलेली आहे. तसंच 3 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत, 2 कॉपीराईट आणि 3 पेटंट त्यांच्या नावावर आहेत. आज आपल्याला 75 वर्षांचा हा संविधानाचा पूर्ण प्रवास, महिलांचे अधिकार, हक्क या सगळ्या विषयावर त्या मार्गदर्शन करणार आहेत. 75 वर्षांचा हा संविधानाचा प्रवास, ही संविधानिक गाथा आज आपण जाणून घेणार आहोत आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अलका पाटील. तेव्हा आता वेळ न घालवता अगदी पहिल्याच प्रश्नाला मी सुरुवात करणार आहे आणि तो प्रश्न असा आहे की 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी खरं तर आपण या संविधानाचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 पासून आपण संविधानाची अंमलबजावणी करायला सुरुवात केली. तर हाच दिवस नेमका अंमलबजावणीसाठी का निवडण्यात आला, काय सांगाल? सर्वात प्रथम मी अलका पाटील, माझ्याकडून तुम्हा सर्वांना 26 नोव्हेंबर 2025 कालच आपला संविधान दिवस साजरा झाला, त्याच्यामुळे सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देते. महत्त्वाचं म्हणजे असं मॅडमने आता विचारलं की 26 जानेवारी 1950 हाच दिवस का नेमण्यात आला. याचं मागचं कारण असं आहे की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते होते 15 ऑगस्ट 1947. त्याच्या आधी 26 जानेवारी 1930 पासून पूर्व स्वराज पूर्ण स्वतंत्र नावाने हे 26 जानेवारी सेलिब्रेट करायचे. तेव्हा त्यांनी तिरंगा हे केलं होतं, म्हणजे तिरंगा फडवायचा. त्याच्यानंतर लोकांना एक भावना म्हणून निर्माण झाली की अरे 26 जानेवारीमध्ये सगळ्या एकत्र आणायचं
आपण याच्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी शिकू शकतो, करू शकतो, काहीतरी एक युनिटी म्हणून ते करायचं. तर ते होतं 26 जानेवारी 1930 पासून त्यांनी ते सुरुवात केलेली. प्रश्न असा पडला मग आता की जेव्हा आपल्याकडे संविधान पूर्णपणे तयार झालेला, हा नेमका दिवस कोणता तयार करायचा, कारण 26 नोव्हेंबर 1949 ला पूर्णपणे आपलं संविधान तयार झालेला. तयार झाल्यानंतर एक असा दिवस आपल्याला हवा होता की त्या दिवशी सगळ्यांचं लक्ष वेधून त्यांची भावना जपून सगळं काही गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडायचं होतं त्यांना. म्हणून त्यांनी मग 26 जानेवारी 1950 हा दिवस निवडण्यात आला. खरं स्क्रीनवर हे बघू शकतोय की हाच खऱ्या अर्थाने हा दिवस म्हणजे आपण जितक्या आता 2 वाक्यामध्ये म्हटलं की बाबा हा 1950 मध्ये, त्याच्या आधी 1930 पासून हा सुरुवात झालेली, हे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा लांब जो प्रवास आहे, हा प्रवास इतका सोपा नाही जितका मी बोलतीये. का? कारण तिथे संयमची गरज होती. आजच्या युगामध्ये आपल्याकडे मोबाईल असतं, टेक्नॉलॉजी असतं, असे बऱ्याचशा गोष्टी इझिली अवेलेबल असतात. त्या काळामध्ये ते इझिली अवेलेबल नव्हतं. तर एकूण आपल्या फाळणीच्या आधी 389 सभासद होते. फाळणीनंतर ते झालं 269. आता इतकं जेव्हा कमी झालं रेंजमध्ये, तर पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी हे विचार केलं की फाळणीनंतर आपल्याला संविधानाची गरज आहे. मग गरज आहे तर कसं तयार करायचं. मग त्यांनी राव जे होते कायदेशीर सल्लागार, त्यांना ते विचारलं की आपल्याला हे तयार करायचं, कसं करायचं. मग ते बोलले आपण एक संविधान तयार करायचं. मग रावसाहेब बोलले की आपल्याकडे डॉक्टर B.R. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर असे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी 60 संविधान जगभरातले वाचलेले आहेत, तर आपण त्यांची मार्गदर्शन घेऊ शकतो. असं वादविवाद, चर्चा बऱ्याचशा गोष्टीमध्ये तरी झाल्या. नंतर एक प्रश्नएअर, जे क्वेश्चनएअर म्हणतो आपण त्याला, अशा प्रश्नपत्रिका तयार केल्या. त्याच्यामध्ये जे सभासद होते पार्लिमेंटमध्ये सगळ्यांना देण्यात आलं, तुम्ही हे घ्या आणि त्याला टिक करा की आपल्याला खरंच संविधानाची गरज आहे का. इतके सभासद असून आपल्याला फक्त 3 सभासदांचा होकार आला. तर त्या याच्यामध्ये कसं संविधानाची हे जर्नी म्हणू शकतो, प्रवास सुरू झाला. प्रवास म्हणजे 3 लोकांनी हो म्हटलं, नंतर परत डिस्प्यूट झालं, नंतर वादविवाद झाले, 11 सत्र झाले, 166 मीटिंग झाल्या. आणि हा इतकं सोपं नव्हतं. म्हणजे अक्षरशः एक वाक्य टाकायचं किंवा एक शब्द पण टाकायचा असेल तर असं असतं की मी एक शब्द घातलेला आणि तो शब्द पेपरमध्ये पब्लिश करायचा. आणि तेव्हा तर मोबाईल, इंटरनेट ह्या गोष्टी नव्हत्या. तर ते एक सजेशन बॉक्समध्ये लोकांनी त्याच्यामध्ये आपलं सजेशन टाकायचं. अच्छा. मग लोकांनी सजेशन टाकल्यानंतर त्या सजेशन वरती परत मग वादविवाद. 2 व्यक्ती असले की 2 विचारधारा वेगळ्या असतात. तर इतके लोक, त्याच्यामुळे आपला हा 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा प्रवास पूर्णपणे हाची जर्नी झाली. हा एकमेव उदाहरण होतं की असं आपलं प्रिअम्बल बनलं. पण इतकंच नाही, याच्यामध्ये गंमत मशी अशी आहे की आपल्या संविधानामध्ये बरेचसे संविधान, जसं आपण म्हणतो की ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड इतके आपण घेतलेले आहे. तर आपण जो शब्द वापरतो तो म्हणतो उपासवारीचा, कॉपी पेस्ट. खऱ्या अर्थाने कॉपी पेस्ट नाही आहे. आता आपण बघितलं, बारकाईने घेतलं की ब्रिटनमध्ये जे संविधान आहे ते संविधान आहे अनरिटन कॉन्स्टिट्यूशन. करेक्ट. तर तिथे समजा अनरिटन आहे म्हणजे लिखित नाही आहे, आणि आपण तिथे घेतलं नाही, ती कॉपी पेस्ट केलंय, म्हणजे ते अनरिटन कसं झालं. मग आपल्याकडे रिटर्न आहे. मग याच्यामध्ये काय झालेलं आहे की जिथे हे लोगो कोटेड केलंय, जिथे लिखित असते तिथे काही गोष्ट अलिखित असतात. ओके. आणि जिथे अलिखित असते ते काही गोष्ट लिखित असतात. तर ब्रिटनचं आपण घेतलेलं असून सुद्धा आपल्याकडे ते लिखित आहे का, कारण आपल्या समाजामध्ये आपल्या लोकांना त्याची किती गरज आहे, ते किती त्यांना पुढे त्यांच्या प्रवासाला किती हे मार्गदर्शन होणार, आपल्या संविधानाला किती ते उपयोग होणार, आपल्या समाजाला किती फायदेशीर होणार, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक एक गोष्ट टाकण्यात आली. नाही, नक्कीच. मला वाटतं आता मी ह्याच्याचकडे येणार आहे. तुम्ही म्हणलात तसं की हा प्रदीर्घ कालावधी होता संविधान निर्मितीचा. आणि इतका प्रदीर्घ कालावधीमध्ये तयार केलेलं हे संविधान खरंच, म्हणजे मी प्रस्तावनेतही म्हटलं, मी आत्ताही खरंच म्हणू इच्छिते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची संपूर्ण संविधान समिती यांना खरंच सलाम आहे की 75 वर्ष, तुम्ही म्हणालात तसं की त्यावेळेला तर कुठलंही तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं, तेव्हा त्यांनी केलेलं संविधान आजही आपण वापरतोय. त्याच्यामध्ये ज्या घटना दुरुस्ती झाल्या त्याच्याही विषयी आपण बोलणारच आहोत. पण आता मला मनात प्रश्न आहे की जसं तुम्ही म्हणालात की संविधानाचे जे अनुच्छेद झाले ते अनुच्छेद करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नेमकी भूमिका याच्या मागे काय होती. कारण समाजात त्याही वेळेला अनेक घटक असे होते की
की ज्यांच्यावर विचार करण्याची किंवा ज्यांचा विकास करण्याची सुद्धा गरज आहे, तर याच्यात अर्थातच महिलांचा भाग सुद्धा मोठा आहे. होय. तर अनुच्छेद करत असताना नेमका त्यांच्या काय म्हणतो आपण, त्यांची दृष्टी किंवा दृष्टिकोन कसा होता, काय सांगाल? तुम्ही जसं तुम्हाला माहिती असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा जो प्रवास होता, त्यांची जे आपण म्हणतो की जन्म झाल्यानंतर त्यांचा जो प्रवास सुरू झाला, शिक्षणामध्ये अडथळे, त्यांना प्रवासामध्ये अडथळे, त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे आलेले, तेव्हा त्यांना ते जाणीव होती की एक महिलांना काय त्रास होणार. आणि माझं असं वाचण्यात आलंय की जे घरकाम जे करतात, जे बिल्डिंग्स वगैरे बांधतात, तिथे त्यांनी एक महिलाला बघितलं की जे डोक्यावर आपलं विटा वगैरे घेऊन, आणि ती प्रेग्नेंट होती, मला वाटतं 7-8 तिथे लिहिलं होतं. तर त्यांना असं मनात विचार आला की ही बाईला, ह्या व्यक्तीला, ह्या महिलाला किती त्रास होत असणार, बरोबर. म्हणजे तिला वेदना किती होणार, ती इतक्या याच्यामध्ये सुद्धा त्रास सहन करते. तर त्यांना असं वाटलं की आपण असं काहीतरी कलम टाकले पाहिजे आपल्या संविधानामध्ये की ते महिलांना डायरेक्टली अफेक्ट होणार. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी महिलांसाठी अक्षरशः आजच्या तारखेला बघितलं आपण, महिलांसाठी इतके कायदे आहेत, रूल्स म्हणतो, रेग्युलेशन म्हणतो, ऍक्ट म्हणतो, असे बरेचसे दिलेले आहेत. त्याच्यामुळे आता महिला कम्प्लिटली सेफ आहे असं म्हणता येईल. पण तरी सुद्धा कुठेतरी आपल्या याच्यामध्ये एक लूपहोल्स असतो जिथे भरायला वेळ लागतो. कारण जिथे म्हणतो आपलं संविधान आहे, कायदा आहे, पण त्या कसं उपयोग होतो, कसं तुम्ही आपल्या देशासाठी त्याला उपयोग करून घेता, हे जास्त महत्वाचं असतं. तर त्यांचं एक महत्वाचं होतं ते म्हणजे विजनरी रोल. ते हे बघायचे की पुढच्यासाठी त्यांना किती फायदेशीर होणार. म्हणून ते 1950 मध्ये त्यांनी ते संविधान तयार केलेलं आपल्याला आताही आपण वापरतो. म्हणजे ती जी जर्नी आहे ती महत्वाची. दुसरं म्हणजे याच्यामध्ये आर्टिकल 14 जे त्यांनी टाकलेलं, आर्टिकल 14 म्हणतात इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यापुढे सगळे समान आहेत आणि कायदा सगळ्यांना समान ट्रीटमेंट देतो. हे 2 वाक्य आहे. म्हणजे एकाला आपण बघितलं तर तो नेगेटिव्ह आस्पेक्ट होतो आणि एकाला बघितलं तर पॉझिटिव्ह होतो. खऱ्या अर्थाने असं आहे की आर्टिकल 14 जे दिलं आहे ते फक्त तुम्हाला समानता देते, ते तुम्हाला असं भेदभाव वगैरे नाही करून देत. पण आर्टिकल 15 काय बोलते की तुम्हाला भेदभाव कुठे पण होत असणार, कोणत्याही भागामध्ये, जॉबमध्ये म्हणा, कुठे इंटरव्ह्यूजला झालं, कुठे पण, तर तेव्हा तुम्ही आर्टिकल 15 सोबत आर्टिकल 14 सुद्धा घ्या. आर्टिकल 14 तुम्हाला फक्त आणि फक्त इक्वालिटी सांगतो, समानता देतो तो. पण ह्या गोष्टी कळायला म्हणजे आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 19 पण काय म्हणतो की बाबा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुम्ही पूर्णपणे बोलू शकता, पूर्ण फ्रीडम आहे तुम्हाला बोलायचं, पण तुम्ही असं काही पण नका बोलू की जे आपल्या देशाला हानिकारक होणार. म्हणून त्यांनी तिथे रिस्ट्रिक्शन सुद्धा दिलेले. त्याच पलीकडे त्यांनी असे बरेचसे, जसं आता इथे एक आहे प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट, तर त्या प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट मध्ये मेन 2 आर्टिकल येतात. दॅट इज आर्टिकल 32 काय म्हणतं की बाबा असं झालंय की मी एक महिला आहे आणि मला त्रास सहन होते आणि माझ्याकडे कोणत्या कोर्टला जायला डायरेक्टली असं ऑप्शन नाही आहे, तर एक कंप्लेंट आपण टाकायची, डायरेक्टली आपण सुप्रीम कोर्ट पर्यंत जाऊ शकतो. पण ते सुद्धा प्रॉपर मार्गाने गेलं पाहिजे, कारण आजच्या तारखेला ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण आता वेबसाईट आलं, टेक्नॉलॉजी आलं, तंत्रज्ञान आलं, त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी ते समजायला पाहिजे महिलांना, जे तिथे कुठेतरी कमतरता होत आहे. आणि आता शहरी विभागचे जे महिला असतात त्यांना माहिती आहे, पण ग्रामीण विभागाच्या महिलांना ते समजून घ्यायला किंवा तिला माहिती पाहिजे की हे आपले अधिकार आहेत, इथे आपण काहीतरी करू शकतो, इथे थोडं त्यांना त्रासदायक सहन होतं असं मला तरी वाटतं. नक्कीच. आता तुम्ही उल्लेख केलात, मला वाटतं की हे खरं तर संविधान समजून घेताना हा वेगळा स्वतंत्र विषय होईल. कारण तुम्ही जी आर्टिकल, जी कलमं सांगितली 14, 15, 19, जी काही कलमांची तुम्ही आता इथे नोंद घेतली, तर ती प्रत्येकाला समजून घेणं हा खूप मोठा विषय आहे. पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात मला आपल्याला विचारायचं आहे की महिलांशी निगडीत असलेले अधिकार संविधानातले ते कुठले आहेत आणि त्याचा आपल्याला कसा काय उपयोग करून घेता येऊ शकतो, काय सांगा? डायरेक्टली महिलाकडे असं उपयोग म्हणजे आहे तिथे, जसं पंचायत सिस्टम, म्युन्सिपालिटी, याच्यामध्ये 1/3 सिस्टम दिलंय महिलाला, 1/3 वोट की त्यांना रिझर्वेशन म्हणून दिलंय. पण जिथे आता मी म्हटलं, परत तेच म्हणत आहे, आर्टिकल 14, आर्टिकल 15, आर्टिकल 16, आर्टिकल 17, अनटचेबिलिटी, हे जे आर्टिकल्स आहे, फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटीज अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही महिलांसाठी, इथे डायरेक्टली महिला हा शब्द नाही, वी द पीपल ऑफ इंडिया आहे, सिटीजन आहे, तर महिला वुमनसाठी आहे तिथे, प्रत्यक्ष वुमनचा आर्टिकल दिलेला आहे, नो डाऊट. पण याच्यामध्ये काय म्हटलंय, वुमन पण एक महिलापेक्षा ती एक व्यक्ती आहे आपल्या भारताची, त्याच्यामुळे तिला ती ट्रीटमेंट दिली पाहिजे जे आपल्या संविधानात आहे. डायरेक्टली महिलाचे अधिकार म्हटलं तर डायरेक्टली महिलेचे अधिकार आपल्याला आहे, जिथे वुमन्सनी जी आपली इंडस्ट्री वगैरे असतं
त्यांचे मूल छोटं असलं की त्यांनी ते त्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन कसं जॉब करणार, त्यासाठी रिहॅबिलिटेशन सेंटर असतं. रिहॅबिलिटेशन असं एक छोटंसं सेंटर, तिथे मुलांना आपण तिथे ठेवू शकतो. मुलं तिथे राहणार. त्याच्यानंतर शिवाय मुलांना जसं छोटं बाळ असलं 7 महिन्याचं किंवा 8 महिन्याचं, तर त्याला सुद्धा ते ट्रीटमेंट देता आली पाहिजे म्हणून त्यांसाठी एक स्पेशल ट्रीटमेंट सेंटर ते तयार करण्यात आलं. पण जसं महिलांसाठी म्हटलं ते आहे आपल्या डायरेक्टली 243. त्याच्यामध्ये म्हटलं आहे पंचायत सिस्टम आणि म्युन्सिपालिटीमध्ये महिला सुद्धा तिथे भाग घेऊ शकतात. व्होटिंगमध्ये पण सुद्धा भाग घेऊ शकतात महिलांना. म्हणजे आजच्या तारखेला संविधानामध्ये असे कलम्स आहेत जिथे डायरेक्टली महिलाला रिस्ट्रिक्शन कुठेच दिलेलं नाही. खरं, आणि मला वाटतं हे फार महत्वाचं आहे की त्याही एक व्यक्ती आहेत. व्यक्ती म्हणून प्रत्येकाकडे पाहिलं पाहिजे. तर आपण याच्यावर बोलूया, पण एक तत्पूर्वी फोन येतोय तो आपण घेऊन मग पुढे जाऊया. आपल्याला रुपेश गुजराती प्रश्न विचारतात सिन्नरहून. नमस्कार. हॅलो मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो, लालचौक सिन्नर. बोला. दोन्ही मॅडमला गुड आफ्टरनून. येस मॅडम, माझा असा प्रश्न होता की जसं संविधान आपलं इतकं अमूल्य आणि इतकं महत्वाचं संविधान आहे की ती उजळणी आपल्याला फक्त संविधान दिवशीच होती असं नाही वाटत का? कारण की शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर त्याचं कंपल्सरी जर शिक्षण केलं गेलं किंवा घेतलं गेलं पुस्तकामध्ये, आपण म्हणालात की आपण जे 3 पुस्तके काढले ही प्रायव्हेट पुस्तकापेक्षा शैक्षणिक पुस्तकामध्ये असं आलं तर ते सक्तीचं वाचन होईल विद्यार्थ्यांना, आणि त्यांना लहानपणापासूनच ते कळणं फार गरजेचं. अजून सुद्धा सर्वसामान्य जणांना म्हणावं इतकं ते आर्टिकल पाठ नाहीये. बरोबर. यावर तुमचं काय मत आहे? आणि तुम्ही जे 3 पुस्तके लिहिली आहे त्यांची नावं आणि त्यांची डिटेल्स सांगा की जेणेकरून आम्ही मार्केटमधून ते उपलब्ध करू शकू. रुपेशजी, खूप चांगले प्रश्न आपण विचारलेत आणि त्याचं नक्कीच त्यांचं मत काय हे आपल्याला कळेल. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. 75 वर्षांचा प्रवास, स्त्रीच्या हक्कांची संविधानिक गाथा, हाचा सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे. मार्गदर्शन आपल्याला करतायत डॉक्टर अलका पाटील. ब्रेक पूर्वी आपल्याला रुपेशजींनी प्रश्न विचारले होते आणि मला वाटतं त्यांचे प्रश्न फार संयुक्तिक होते आजच्या दृष्टिकोनातून विचार करता, की संविधान दिनीच फक्त आपल्याला संविधानाची आठवण होते. हे खरंच खरं आहे. तर याच्यावर आपलं मत काय आहे? कारण आपण तर हे सगळं बघता आहात, शिकवता आहात. आणि त्यांचा दुसरा प्रश्न होता की आपण जी पुस्तकं लिहिली आहेत त्याचीही आपण नावं सांगावी जेणेकरून त्यांना ती वाचता येतील. आणि त्यांचं असंही मत होतं की शिक्षण विभागात जर सुरुवातीपासून याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली तर खरं तर या सगळ्याच गोष्टी संविधान समजून घेताना आपण जे म्हणतोय ते पूर्णत्वाला जाऊ शकतं. तर याला जोडूनच मी पण एक प्रश्न विचारते की ते म्हणाले तसं की खरंच संविधान समजून घेण्यासाठी ही आठवण रोज आपल्याला यायला हवी. यासाठी आपल्याच शासनाकडून यावर्षी घर घर संविधानाचा जो उपक्रम आहे तोही चालवला जातोय. वेगवेगळ्या शाळांमधून संविधानाच्या बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना मिळते. तर एकंदर या सगळ्याविषयी आपलं मत काय आहे, काय सांगा? मला तरी वाटतं सरांनी जे प्रश्न विचारला ते अगदी बरोबर विचारलेला. आपण संविधान दिवस किंवा आपला रिपब्लिक डे असे काही 2-3 दिवसच आहेत तेव्हा आपण म्हणतो की हा आम्ही इंडियन आहोत. पण खऱ्या अर्थाने मला पण एक प्रश्न असा वाटतो कधी कधी, आपले मुलं किंवा आपल्या इकडचे इंडियाचे विद्यार्थी म्हणा किंवा कोणी पण, जेव्हा आपण फॉरेनला जातो तेव्हा तुम्ही काय करता, तिथलं कायदा काय बोलतो ते आधी वाचता. म्हणजे तुम्ही स्वतःची तयारी करता. तिथे आपण डिपोर्ट नाही झालं पाहिजे म्हणून इतकी फुल प्रूफ तयारी करून जाता की तिथे कम्प्लिटली सेफ असता. मला हाच प्रश्न विचारायचा जनताला की तुम्ही हे आपल्या संविधानाबद्दल का विचारत नाही? संविधान हा जगातला एकमेव संविधान आहे, तो लिखित आहे आणि इतका मोठा दिलाय, तुम्हाला कुठेच जायची गरज नाहीये. तो एक प्रश्न. दुसरा प्रश्न सरांनी म्हटलं की तुम्ही हे लहानपणापासून म्हणजे शाळेमध्ये का नाही, याच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी काढलेलं आहे की प्रत्येक शाळेमध्ये प्रिएम्बल हे वाचणं गरजेचं आहे आणि एक चॅप्टर टाकावंच लागलं पाहिजे. असं एक इतिहासामध्ये टाका किंवा सिव्हिक्समध्ये टाका, हे पण गरजेचं आहे. तर ICSE बोर्ड, माझे मुलं सुद्धा ICSE बोर्डमध्ये आहे, तर त्यांना सुद्धा हे चॅप्टर कम्प्लिटली भाग 2 दिलाय, भाग 1 त्याच्यामध्ये प्रस्तावनासोबत त्याची पूर्ण उल्लेख केलाय डिटेलमध्ये. हो, थोडं अवघड जातं हे कळायला, कारण आर्टिकल्स इतके आपल्याला कळत नाही. त्यांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागलेले, तर आपल्याला पण तो वेळच लागणार. पण प्रिएम्बल असा एक भाग आहे, पूर्ण संविधान जी आपली मोठी पुस्तक आहे ते संविधान हरवली आणि प्रस्तावना राहिला तरी आपला भारत चालू शकतो, इतकं त्याच्यामध्ये करून दिलं. आपल्या प्रस्तावनेमध्येच भरपूर काही दिलंय. तुम्ही काय करता देशाला, तुम्ही काय देता, म्हणजे एकंदरीत तुमचे अधिकार, कर्तव्य
आणि आपल्या राज्याचे कर्तव्य, हे 3च भाग त्याच्यामध्ये कम्प्लिटली मेन्शन केलंय फुल्ली. म्हणजे तुम्हाला कुठेच जायची गरज नाहीये. फक्त प्रिएम्बल एकदा केलं की तुम्ही पूर्णच वाचू शकता. पण तो एक प्रिएम्बल म्हणजे तो गाभा आहे आपला संविधानाचा, आणि तोच वाचणे ना खूप महत्वाचं आहे. दुसरा प्रश्न त्यांनी जे विचारलं तो पुस्तक, सर मी संविधानाबद्दल पुस्तकं नाही काढलेलं आहे, पण हा ज्युडिशियल प्रोसेस काय आहे म्हणून मी तिथे काढलेलं आहे. आणि एक बेंजामिन कार्डोस म्हणून एक आपले जस्टिस राहिले होते अमेरिकेतले, ते आता नाही आहेत. त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही जे हे म्हणजे भावना म्हणा किंवा कस्टम जे ट्रेडिशन तुम्ही फॉलो करता, तुम्ही ते फॉलो न करता तुम्ही फॅक्ट फॉलो करायचा. कारण तुम्ही एक कायद्याचे निर्मिती लोक आहेत, तर तुम्ही त्याच्यावर फॉलो केलं पाहिजे. म्हणजे तुमचा कायदा काय सांगतो, तुम्ही काय दाखवत आहे त्याच्यावर, ना की तुमची भावना, माझी भावना याच्यात जुडलेली आहे, मला हे आवडतं याच्यावर नव्हतं. बेंजामिन कार्डोची पुस्तक आहे नेचर ऑफ ज्युडिशियल प्रोसेस, ती मी एक प्रोसेसला बुक रिव्ह्यू म्हणून काढलेलं आहे की खरं त्यांनी कितपर्यंत योग्य म्हटलं, तो एक झाला. आणि ज्युडिशियल प्रोसेस आपल्या इंडियामध्ये, मी जे आता माझे विद्यार्थी आहेत पोस्ट ग्रॅज्युएशनला, त्यांच्याकडे ते पुस्तक काढलेली आहे की त्यांनी ते वाचावं. आणि थर्ड जी पुस्तक आहे ती आहे रिलेशनशिप कसं मेंटेन राहिलं पाहिजे आपल्या याच्यामध्ये, ते. तर ही पुस्तक झाली. तुम्ही जे म्हटलं आता जसं घर घर संविधान हे केलं पाहिजे, तर मला वाटतं याच्याविषयी बोलूया आपण, पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो घेऊन मग आपला विषय पुढे नेऊया. आपल्याला अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हा नमस्कार. मला असं विचारायचं होतं की महिला हक्कांसाठी सामाजिक न्याय ही संकल्पना काय आहे, याविषयी काय सांगाल? नक्की याच्यावर त्या बोलतील, पण तत्पूर्वी आपण सांगत होतो की जे अभियान आपलं सुरू आहे, तर मला वाटतं हा उपक्रम शाळांमधूनही केला जातो आणि कुठेतरी हा जर खरंच सगळे वर्ष सुरू राहिला, आपण जसं मूल्य शिक्षणाबरोबर संविधान शिक्षण पण द्यायला लागलो, तर याचा नक्कीच फायदा होईल. कारण शेवटी आपलं कुठे पण बघा कॉम्पिटिशन एक्झामला, UPSC असो MPSC असो, कुठे हा विषय कंपल्सरी दिला आला. असं कोणताच आपलं कॉम्पिटिशन एक्झाम नाही आहे जिथे हा विषय वळगण्यात आला. तर यू शुड बी रेडी टू अप्लाय फॉर दिस. आणि असं नाही म्हणत मी की तुम्ही पूर्णचं पूर्ण, तुम्हाला जितकं महत्वाचं आहे त्यातली ती तरी म्हणजे वाचून घ्या तुम्ही ते. बरोबर. आणि ही शादी एक म्हणजे संविधान नाही म्हणताय त्याला, म्हणजे हा असं आहे की तुम्ही ते वाघ कसं खाऊन घेतो तसं ते संविधान तुम्ही खाण्याची तुम्ही हिंमत ठेवली पाहिजे की अरे नाही, हे पुस्तक आहे, याला मला शिकायचंच आहे. तुम्हाला कुठे जायची गरज, आपल्याकडे बरेचसे संविधानामधून कायदे निर्माण झालेले आहेत. ICCR हे 1966 हे 1945 चे तिकडचे संविधान होते, पण कुठेतरी हे लूप होल्स दिसत होते, ब्लॅक अप्स अँड डाऊन. पण संविधान असं आहे की तिथे अप्स अँड डाऊन नाही दिलेलं आहे, तिथे पूर्ण तुम्हाला बॅलन्स करून दिलेलं आहे. कारण आपल्या समाजाची प्रगती 1950च्या आधी आणि पुढे काय होणार आहे त्याला समजून, त्याला समोर ठेवणे बनवण्यात आला. त्याच्यामुळे मला तरी वाटतं त्याचा उपयोग खूप छान आहे. तुम्ही कसं करून घेता त्याचा उपयोग हे जास्त महत्त्वाचं आहे. मला वाटतं मी त्याच्याचकडे येत होते की महिला अधिकारांविषयी आपण बोलत होतो संविधानातल्या, तर तो उपयोगही करून घेणं महत्वाचं आहे, नुसतं अधिकार असणं हे महत्वाचं गरजेचं नाही. तर या दृष्टीने आपण, मला वाटतं अजिंक्य सरांचाही प्रश्न याच्यामध्ये घेऊया. त्यांचा प्रश्न होता की सामाजिक न्याय या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने महिला वाटचाल करताना दिसतायत संविधानातल्या हक्कानुसार, काय सांगाल? याच्यामध्ये 2-3 आपल्याला भाग दिसणार. एक तर एक की तुम्ही समजा म्हणणार की ग्रामीण जे आदिवासी महिला आहेत किंवा जे शहरी महिला, तर शहरी जे महिला आहेत ते अवेअरनेस मध्ये आहेत, थोड्याफार त्यांना माहिती आहे. आणि मी माझ्या याच्यामध्ये PPT मध्ये चार्ट टाकला आहे की जे शहरी आहेत त्यांना थोडं अवेअर असल्यामुळे ते पुढे अवेअरनेसला पुढे जात आहे. म्हणजे ग्रामीण आहे, आदिवासी महिला आहे, त्यांना मध्य म्हणून पुढे यायला खूप त्रास होत आहे. मला वाटतं आम्हाला दिसतोय तो तुम्ही जो दिलेला तक्ता आहे तो. तो तक्त्यामध्ये पुन्हा दिलाय की याच्यामध्ये मग त्यांची प्रगती कुठेतरी थांबते. कारण दरवेळेला शहरी महिला गावामध्ये जाऊन किंवा NGOs जे असतात, बरेचसे NGOs आहे, खूप काही वेबसाईट्स वगैरे आहेत ज्यांना ते आपल्या महिलांसाठी तत्पर असतात, प्रोटेक्शन देतात. त्यांना प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स आहे, स्टेट वुमन राईट्स कमिशन, नॅशनल वुमन राईट्स कमिशन, म्हणजे देर आर सो मेनी कमिशन्स नाव सेटअप बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. बट स्टील काय होतंय, कुठेतरी आपल्याला ते कुठे कमी पडतंय. मी तेच म्हटलं, माझा तोच प्रश्न आहे की आपल्याकडे भरपूर काही गोष्टी काय आहे, आता कायदा आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत, त्याची अंमलबजावणी किती होत आहे महिलांसाठी स्पेशली, ते आपल्याला बघणं जास्त गरजेचं आहे. तर याच्यामध्ये काय आता जितके महिला आहे, बऱ्यापैकी महिलांना मला तरी वाटत आहे की आता त्यांना माहिती आहे, कळतं त्यांना त्यांचे अधिकार काय आहे काय नाही. यांचा उपयोग आपला टेक्नॉलॉजीमुळे मिळतोय, कारण की प्रत्येकाकडे मोबाईल आल्यामुळे ते थोडंफार यूट्यूब म्हणा किंवा रील जे आजकाल भरपूर, आय मीन पीपल आर गोइंग टू यूज रील, की रील काय असते, हे काय म्हणतात, ते काय असतात. पण जेव्हा प्रत्यक्षात महिला सफर करतात तेव्हा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जावं, स्वतःहून इनिशिएटिव्ह घेणं हे खूप गरजेचं आहे.
तुम्ही विचार करता, महिला काय विचार करते, समाजाचा विचार करते, नवऱ्याचा विचार करते, परिवारांचा विचार करते आणि ते वल्नरेबल ग्रुप आहे. वल्नरेबल म्हणजे ते हळवी असतात, त्याच्यामुळे तो एक त्यांचा ड्रॉबॅक आहे की कुठेतरी त्यांना कटसर राहायला पाहिजे, तरच ते पुढे जाता येईल. महिलांना अधिकार भरपूर दिलेला आहे संविधानामध्ये. आता त्याच्यात आपल्याला जर उल्लेख करायचा झाला, विशेष उल्लेखनीय असलेले अनुच्छेद, कलम किंवा अधिकार महिलांसाठीचे, तर काय करता येईल? आर्टिकल 24 आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. आर्टिकल 39 आहे, इक्वल पे फॉर इक्वल पर दिला आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 42 आहे, ते या मॅटर्निटी रिलीफ त्यांना मिळालेली आहे. कुठे गव्हर्नमेंट जॉबला असणार त्यांना 6 महिने ते रिलीफ मिळतं, प्रायव्हेट असलं तरी ते आता लागू करण्यात आलेलं आहे. तर ती आर्टिकल 51A तिथे म्हटलंय डेरोगेटिव्ह ऑफ डिग्निटी ऑफ वुमन, म्हणजे वुमनचं रिस्पेक्ट तुम्हाला करायला हवी पाहिजे. त्याच्यासाठीच आपल्याकडे एक केस मागे आलेली आहे, एक विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान, की ती महिला कुठे काम करत असेल तर तुम्ही त्या महिलाला रिस्पेक्ट दिलं पाहिजे, म्हणजे ते हॅरॅसमेंट नको व्हायला. आणि त्याच्यानंतर मग आता प्रत्येक ठिकाणी आपण ते रिस्पेक्ट महिलांना देतो. म्हणजे ते केस झाल्यानंतर बऱ्याचशा लोकांना लक्षात आलं की नाही, आपण थोडं रिस्पेक्ट दिलं पाहिजे. पण असं नाही म्हणता येत पूर्णपणे, कुठेतरी त्या गोष्टी असतात आणि आपण संविधानामुळे आर्टिकल असल्याने आपण ते फॉलो करतोच. शिवाय ते जे राईट्स त्यांना मिळालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांना फंडामेंटल राईट्स आहे, त्यांना डेरिव्हेटिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी अँड फंडामेंटल ड्युटीज, हे असं आपण डायरेक्टली कोणतेही जम्प नाही करता. म्हणजे बघा, एक आपली ड्युटी असली की आपण ते पाळायचं. का पाळायचं? उदाहरणार्थ गाडी चालवत आहे तर मी माझं हेल्मेट वगैरे यूज करणं, ते माझी ड्युटी आहे. आणि मी नाही ते पाळलं तर मी माझं राईट्स कसं घेणार, अधिकार कसं घेणार, मूलभूत अधिकार ते कसं घेणार? म्हणजे कुठेतरी आपण पहिले याल, महिलांनी सुद्धा ह्या गोष्टी पाळायला पाहिजे की आपण हे करायला पाहिजे. आपल्याला नाही कळत आहे, हल्ली भरपूर आपल्याकडे तंत्रज्ञान उपयोग आहे, मीडिया वगैरे, हे आपण बघू शकतो, माहिती घेऊ शकतो आणि त्या माहितीच्या आधार कुठेतरी आपण आपलं पण त्याच्यावर विचार किंवा निर्णय घेऊ शकतो, असं तरी मला वाटतं. आणि आता तुम्ही खरं तर खूप एकदम करेक्ट मुद्दा म्हणालात की अधिकार दिलेले आहेत किंवा स्वातंत्र्य दिलेली आहेत, पण ते निभवत असताना कुठेतरी आपली जबाबदारी नागरिक म्हणून असलेली ती विसरता कामा नये आणि त्या अधिकाराचा गैरवापर आपल्याकडून केला जात नाही ना, याची दक्षता, खबरदारी आपण घ्यायला हवी. बरं, एक फोन येतोय, तो आपण घेऊन मग पुढे जाऊया. आपल्याला मंगल आपटे प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं, ग्रामीण भागात किंवा शहरातल्या भागातल्या बायका आहेत, तर त्यांनी आरक्षणासाठी कसे प्रयत्न करावेत किंवा त्याच्या बाबतीत तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? नक्कीच आपल्या प्रश्नाचं ते उत्तर देतील, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. 75 वर्षांचा प्रवास आणि स्त्रीच्या हक्कांची संविधानिक गाथा हाचा सखी सह्याद्रीचा आपला विषय आहे. मार्गदर्शन करतायत डॉक्टर अलका पाटील. ब्रेकपूर्वी आपल्याला मंगलजीने एक प्रश्न विचारला होता की ग्रामीण किंवा शहरी भागात सुद्धा आपल्याला बऱ्याच आरक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध असतात, हेच बऱ्याच महिलांना अजूनही माहिती नाहीये. तर ती त्यांची जी प्रक्रिया आहे की ती त्यांनी कशी पूर्ण करायला हवी. आणि यालाच जोडून माझ्या मनातला प्रश्नही विचारते की तुम्ही काही विशेष अधिकार महिलांचे आत्ता सांगितलेत, पण हे अधिकार मिळेपर्यंत किंवा त्या अधिकाराची जागरूकता मिळेपर्यंत याच्यामध्ये साधारण NGOचा जो रोल आहे, जी भूमिका आहे, ती कशी काय असते, किंवा आपल्याला NGO या इव्हन आरक्षणाच्या प्रक्रियेत मदत करू शकतात का, काय सांगाल? NGO बद्दल असं मी म्हणणार, मी स्वतः दोन NGO सोबत कनेक्टेड आहे. आम्ही त्यांना मार्गदर्शन देतो. म्हणजे आमच्या डिपार्टमेंटमध्ये मुंबई विद्यापीठामध्ये सुद्धा लीगल एड क्लिनिक असतो. लीगल एड क्लिनिक म्हणजे शनिवार रविवारलाच ते तुम्ही या, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या, बोला आम्हाला, सांगा आम्हाला काय असेल ते, आणि त्याच्यावर आम्ही त्यांना सांगतो हा वकील आमच्याकडे आहे. आम्ही त्यांना असं फ्री गाईड देतो. पण कोणी व्यक्ती तिथपर्यंत नाही येऊ शकत. ग्रामीण भागाचे स्पेशली आदिवासी जे महिला असतात ते नाही येत, आम्ही तिथे जातो. पण हे सतत जाणं आम्हाला पण कठीण होतं ते, पण आम्ही जातो आणि त्यांना सांगतो हे तुमचे अधिकार आहेत. तर ते त्यात तितक्या पुरतं, म्हणजे तो पिरियड जो असतो, 1 आठवडा म्हणा 2 आठवडा, त्यांना ते कळतं. पण नंतर आम्ही परत गेलं की त्यांना म्हणतो नाही आम्ही विसरलो, आम्हाला नाही माहिती हे काय होतं, लक्षात येत नाही त्यांचं, कारण की त्यांना ती समज ते कन्सिस्टंट आमच्यामध्ये पण मिळत नाही. NGO काम करत आहे, आजच्या तारखेला NGO म्हटलं तर बरेचशा काम करता येते. इव्हन मी पण माझ्या स्लाईडमध्ये बरेचसे वेबसाईट्स टाकले की तुम्ही डायरेक्टली त्या वेबसाईटला गेला ना, तर तुम्ही तुमची कंप्लेंट, ग्रीव्हन्स म्हणजे म्हणतो, तिथे तुम्ही डायरेक्टली पिन करू शकता आणि तुम्हाला ते रिप्लाय देतात विदिन अ स्टिप्युलेटेड टाइम, दे कॅन रिप्लाय यू. तर तो एक भाग आहे. शिवाय एक पॉस्को म्हणून एक कायदा आलेला आहे की तुम्ही कार्यरत आहात ज्या ऑफिसमध्ये म्हणा, इन्स्टिट्यूशनमध्ये,
त्या ठिकाणी महिलांना सेफर साईड सेफ राहिलं पाहिजे म्हणून तो एक पॉस्कोचा जो कायदा आहे तो खूप मस्त म्हणजे व्यवस्थित कायदा आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे लूपहोल्स फिलअप करण्यात आलेले आहेत. दुसरी गोष्ट एक डोमेस्टिक व्हायलन्स एक कायदा आपल्याकडे आहे, डोमेस्टिक व्हायलन्स 2005. याच्यामध्ये बरेचसे कायदे टाकण्यात आले, बरेचसे सेक्शन्स टाकण्यात आले. त्याच्या आधारित आपली महिला जे म्हणतो महिला जे गट आहे हा खूप प्रामाणिक सेफर साईड झालेला आहे त्या कायद्यामुळे. आणि आता तुमचा जो प्रश्न होता की एनजीओ काय काम करतं, खऱ्या अर्थाने एनजीओ एकटं काम करून चालणार नाही. बरोबर, त्याला पूर्णची पूर्ण म्हणजे त्याला आपण म्हणतो ना एक बॅकबोन लागतं. तर एनजीओ समाधानकारक करणार की तुमच्या घरचे हिंसाचार होत आहे किंवा तुमचं नवरा बायकोचं भांडण होत आहे किंवा अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ते एनजीओ सॉर्ट आउट नाही करू शकत. त्याला ते लक्षामध्ये आलं आणि कुठेतरी महिला पुढे पण नाही येत आहे हे पण आमच्या लक्षामध्ये आलेलं आहे. मी आताच एका कॉलेजला बायबा घ्यायला गेलेली होती. एक मला ती लेडी बोलली, मॅडम माझ्याकडे एक अशी केस आलेली आहे म्हणे, त्याची मुलं दोन्ही मोठे आहेत म्हणे 21-22 वर्षाचे आणि जो माणूस आहे तो व्यक्ती तो पुरुष त्याचा कुठेतरी हे सुरू आहे म्हणे अफेअर्स वगैरे, मी काय करावं आता. तर तिने कंप्लेंट टाकलेली पण तिने 10दा विचार केला, मी कंप्लेंट टाकतेय पण कोण विचार करत आहे, एक महिला विचार करत आहे, पुरुष विचार नाही करत आहे या गोष्टीला. तर इथे कुठेतरी एनजीओ कमी पडत आहे. कारण एनजीओ तुम्हाला काय देणार, तुम्हाला मार्गदर्शन देणार, तुम्हाला सपोर्ट करणार, पण एक कायदा जेव्हा केस पुढे जाते कोर्टामध्ये तेव्हा तुम्हाला फी स्ट्रक्चर द्यावं लागतं आणि त्याला ते लीगल एड सर्व्हिस असते, तिथे लीगल एड सर्व्हिस पण प्रोव्हाइड करते. पण हा जो कालावधीनं पुढे पुढे जातो त्याच्यामुळे आपल्याला मेंटली स्ट्रेसफुल होतं. म्हणून कुठेतरी आपण शिकलेले लोक हो, आपण शहरी जे भागात आहे आपण एकामेकाला मार्गदर्शन दिलं तर खूप सोयीस्कर होतं की नाही हा कायदा हा बरोबर आहे, काउन्सिलिंग आहे, मेडिएशन आहे, हे सगळे भाग आपल्या कायद्यामध्ये आणि कोर्टामध्ये सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करण्यात आलं. तर ह्या सगळ्या गोष्टी एनजीओच्या मार्फत आम्ही ग्रामीण भागात किंवा आदिवासी जे महिला आहेत त्यांना आम्ही देतो. पण कुठेतरी आम्ही सुद्धा कमी पडतो असं दिग्दर्शनात आलं. हे जे सत्य आहे ते कुठेतरी भरता येत नाही असं आम्हाला वाटतं ह्या गोष्टी. आणि याच्यामध्ये कसं होतं की मगाशी आपण जो मुद्दा एक फोन आला होता तेव्हाही चर्चेला घेतला होता रुपेशजींचा, मला वाटतं की खरंच संविधान जर पहिल्यापासून समजत गेलं आणि ते अधिकार आपल्या डोक्यात जर पहिल्यापासून असतील, हक्क अधिकार आणि जबाबदारी अर्थात, बरोबर, तर मग कुठे या वेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही पडणार. आणि म्हणूनच तर खरं तर संविधान दिन म्हणतोय आपण किंवा या सगळ्या गोष्टींवर आपण स्ट्रेस करतोय तो याच्याचसाठी असं मला वाटतं. बरं, आता याचा पुढचा जो प्रश्न आहे तो माझ्या मनात हा आहे की 75 वर्ष आणि 75 वर्षामध्ये संविधानात सुद्धा काही बदल केले गेले, ज्याला आपण म्हणतोय संविधान दुरुस्ती असा एक त्याला आपण शब्द म्हणतो. तर नेमकं संविधान दुरुस्ती म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये महिलांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर काही विशेष बदल केले गेलेत का, काय सांगाल? संविधानाची दुरुस्ती मला तरी वाटते की संविधानाची दुरुस्ती खरंच करायला पाहिजे का हा मला पण कधी कधी प्रश्न पडतो. गेल्या 15 वर्षापासून मी हा विषय शिकवते. एक स्ट्रक्चर दिलेलं आहे ते आपण त्याला म्हणतो संविधान, कॉन्स्टिट्यूशन, आणि त्याला आपण दुरुस्ती करत जातोय तर कुठेतरी त्याचा पायवा वीक पडतोय. तर पायवा वीक पडले की ते बिल्डिंग कोलॅप्स होणारच. तर असं नको व्हायला असं मला तरी वाटतं. आपण जेव्हा ऍक्सेप्ट केलं होतं हे होतं 1950, बरोबर, तेव्हा तिथे होतं 395 आर्टिकल्स, 12 पार्ट्स आणि 8 शेड्यूल. आजच्या तारखेला 448, 28 पार्ट्स आणि 12 शेड्यूल. तर हा जो बदल घडलेला आहे, इतके आर्टिकल चेंज झालेले, खरंच दुरुस्ती करायची गरज आहे का? आपण ह्याच्यामध्ये अमेरिका, कॅनडा, आयर्लंड असं देशातले संविधान घेतले आहे, इनकॉर्पोरेट केले आहे. एक उदाहरणात घेतलं की अमेरिकाचं संविधान घेऊन घ्या, 7 पानाचं संविधान आहे, 1787, ओल्डेस्ट कॉन्स्टिट्यूशन आहे, खूप जुनं, खूप जुनं म्हणतो आपण त्याला. त्या संविधानामधून आतापर्यंत फक्त 7 दुरुस्ती झाली आहे, 7, आणि आपल्याकडे 106 झाली आहे. तर हा जो भाग आहे, हा डिफरन्स, याच्यामध्ये चांगल्या गोष्टीत असणारच पण कुठेतरी खरंच गरज आहे का याची? जे आपल्याकडे आहे ते भरपूर छान आहे, त्यालाच फक्त तुम्ही स्ट्रिक्टली आपण देशापुढे म्हणा किंवा आपल्या समाजापुढे याचा वापर करा तुम्ही, हेच महत्वाचं आहे. पण तरी सुद्धा ना एक घटना दुरुस्ती आपण 74वी घटना दुरुस्ती म्हणतो, 74 अमेंडमेंट ऍक्ट, किंवा जिथे 73-74 अमेंडमेंट ऍक्ट आपण ही पंचायत, ही पंचायत आणि त्याच्यात स्त्रियांच्या बाबतीत खूप मोठा निर्णय, 1/3 या 33% रिझर्वेशन. तर मला वाटतं ती घटना दुरुस्ती काय होती ती आपण आम्हाला सांगाल. ती घटना दुरुस्ती अशी होती की त्याच्यामध्ये रिझर्वेशन दिलं गेलं होतं महिलांना, स्पेशली महिलांना,
आणि ते 15 वर्षाला व्हॅलिड आहे असं ते सांगण्यात आलं होतं. शिवाय कोणतीही महिला डायरेक्टली जाऊ शकते. म्हणजे समजा मला वाटलं की नाही मला जायचं आहे त्याच्यामध्ये, तर मी डायरेक्ट आपले अप्लिकेशन पुटअप करून मी तिथे जाऊ शकते. तो 33% हे खूप महत्वाचं होतं, जे आपल्याला 73 अँड 74 अमेंडमेंट ऍक्ट इन द कॉन्स्टिट्यूशन हे झालं आलं. आणि त्याच्यामध्ये म्युन्सिपालिटी, पंचायत राज सिस्टम आणि त्याच्यानंतर मग आपलं परत राज्यसभा, विधानसभा याच्यामध्ये सुद्धा 1/3 ते 33% रिझर्वेशन फॉर द वुमन देण्यात आणि मला आलं वाटतं होतं. ते आता वाढवलंय आरक्षण आणि ते 50% रिझर्वेशन तसं केलं गेलं. आता ते त्याच्यावरती सध्या तरी कमेंट्स नाही, कारण एकदा कसं असते की जे रिझर्वेशन जोपर्यंत साईन होत नाही म्हणतो आपण त्याला, म्हणजे अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कमेंट्स सध्या तरी बरोबर. तर मला वाटतं ही जी घटना दुरुस्ती होती आपण त्याच्याविषयी बोललो, तर ही म्हणून आपण त्याला लाईव्ह डॉक्युमेंट म्हणतो कॉन्स्टिट्यूशनला, की जेव्हा बदल आहे तेव्हा तो करता येतो. कारण बेसिक स्ट्रक्चर हे जे आहे, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन यू नेव्हर चेंज. म्हणजे त्याला काही म्हणजे तुम्ही हलू पण शकता. यू वॉन्ट टू चेंज, यू कॅन चेंज फंडामेंटल राईट. असं वाटलं तर तुम्हाला म्हणजे वाटलं तुम्ही इन्कॉर्पोरेट करू शकता. म्हणून आपल्या संविधानात फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन म्हटलं, नॉट क्वासी, नॉट फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल अर्थ म्हणजे असा की ते लवचिक आहे त्याच्यामध्ये. बरोबर. आपला संविधानामध्ये जे अमेरिकेतून घेतलं आहे कॉन्स्टिट्यूशन ते रिजिड आहे. तर तिथून घेतलं, मी आताच म्हटलं तिथून घेतलेलं आहे. कॉपी पेस्ट केलं असतं तर आपल्याकडे रिजिड आलेलं असतं. तर आपल्याकडे रिजिड नाही आहे, म्हणून ते फ्लेक्झिबल काय आहे, कारण की आपल्याकडे ना पॉप्युलेशन आहे, विचारवंतांचे डिफरंट आहे. तुम्ही 200 किलोमीटर चाला, तिथे म्हणजे परिस्थिती वेगळी असणार, लोक वेगळे असणार, त्यांची रणीसाणी वेगळी असतात. त्याला अनुभव घेऊन त्याचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी हे ठरवण्यात आलं की नाही, आपल्या इथे फ्लेक्सिबिलिटी व्हायला पाहिजे, किंवा इन फ्युचर कधी वाटलं चेंज करायला, म्हणून त्यांनी ते फ्लेक्सिबिलिटी क्वासी फेडरल त्यांनी कॉन्स्टिट्यूशन ठेवण्यात आलं. म्हणून त्याला फेडरलिझम हा शब्द नाही यूज केला. म्हणून आपल्या पूर्ण संविधानामध्ये फेडरलिझम हा शब्द नाही आहे. बरं, ओके. बरं, आता या दृष्टीने एक महत्त्वाचा प्रश्न आहे की महिला अधिकाराविषयी माहिती आपल्याला कुठे मिळवता येऊ शकते, आणि दुसरं RTI ची जी प्रक्रिया आहे तर ह्याच्याविषयी अर्थातच विचारायचं आहे, काय सांगाल? महिलांसाठी मी याच्या तक्त्यामध्ये बरेचसे लिंक्स दिले आहे, बरेचसे वेबसाईट्स दिले आहे. तुम्ही लिंक केलं, थोडं वेळ लागतं ते कळायला की तिथे काय सुरू आहे, कुठे काय जायचं आपल्याला, पण ते थोडं स्टार्ट केल्यानंतर आपल्याला कळतं. तिथे बरेचसे NGO पासून तर नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, स्टेट ह्युमन राईट्स कमिशन आहे, त्याच्यानंतर ग्रीव्हन्स आहे, लिगल सर्व्हिस एड आहे, मीडिएशन आहे, कन्सिलेशन इन हायकोर्ट्स आहे. प्रत्येक कोर्ट्समध्ये आता लोक अदालत वगैरे जे होते त्याच्यामध्ये ते महिला जाऊ शकतात. मला वाटतं त्या दृष्टिकोनातून ही स्लाइड खूप महत्त्वाची आहे की ज्याला ही नोंद करून घ्यायची, ही प्रक्रिया किंवा अधिकार कुठे कुठे मिळवता येते. तिथे हे पूर्ण तुम्ही जाऊ शकता. सिंपल ग्रीव्हन्स टाकायचं, तिथे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे असे बरेचसे तुमच्याकडे आता सध्याच्या काळामध्ये वेबसाईट्स दिले आहे, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट ग्रीव्हन्स टाकू शकता की असं मला त्रास होतोय, मी काय करावं. एक आता रिसेंटली मला कळालंय, जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मंत्रालयामध्ये एक होम म्हणून एक साईट्स आहे, काही होम समथिंग आहे, त्याच्यामध्ये गेल्यानंतर विदिन 24 आवर्स तो व्यक्ती त्याला पकडून जेलमध्ये टाकता येतं. कारण हे एक आमच्याकडे केस झालेली, जसं मी आता सायबरची कोऑर्डिनेटर आहे. एक महिलाला एक माणूस त्रास देत होता. तर मी म्हटलं आता काय करावं, तुला त्रास देत आहे. ती बोलली मॅडम मला काही सुचत नाही ना. तिने लगेच शी वॉज स्टार्टेड क्राईंग. मी म्हटलं रडू नको, तू सांग मला काय झालं. तो ती मला बोलली की मॅडम असं असं झालेलं आहे. म्हटलं ठीक आहे. मग मी कॉल केला मंत्रालयामध्ये, एक विद्यार्थी काय करावं आपण. तो मला बोलला मॅम इथे हे लिंक आहे, मी लिंक देते, तिला फक्त टाकायला सांगा. तर तिने टाकलं, आणि टाकल्यानंतर विदिन 7 तासामध्ये त्या व्यक्तीला जेलमध्ये टाकलं पुढे. आता ही सध्या तरी केस इज गोइंग ऑन, त्याच्यामुळे खूप जास्त बोलता नाही येत. पण ती एक साईट्स आहे की आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये तिथे लवकर ऍक्शन घेता येतं. जसं आपण म्हणतो ना फॉरेन मध्ये की अरे काही झालं की लगेच आले ते मला सांभाळायला, हे करायला, तसं इथे आहे. सध्या तरी ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची साईट्स आहे. सो आय डू हॅपी फॉर दॅट की कुठेतरी काहीतरी होत आहे. बरोबर. असं आता मला पुढे RTI ची प्रक्रिया समजून घ्यायची, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत राहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. 75 वर्षांचा प्रवास, संविधानातील स्त्रीच्या हक्कांची संविधानिक गाथा आज आपण मांडतोय, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अलका पाटील.
ब्रेकपूर्वी मला वाटतं आपण खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं की आपण म्हणतो की आपल्याकडे कायदा लगेच त्याची अंमलबजावणी होते का, तर तुम्ही आत्ताच आम्हाला एक उदाहरण देऊन सांगितलं की ही अंमलबजावणी होते, फक्त स्त्रियांना तिथपर्यंत पोहोचण्याची आणि मनमोकळेपणाने आपले जो काही अन्याय आपल्यावर होतोय तो सांगण्याची नितांत गरज आहे. तर आता मला याच दृष्टीने विचारायचं आहे की आपल्याला सुद्धा माहितीचा अधिकार मिळालेला आहे, तर 2005 मध्ये जो राईट टू इन्फॉर्मेशन हा आपल्याकडे आला, माहितीचा अधिकार, तर तो नेमका काय आहे आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला कसा कसा फायदा करून घेता येऊ शकतो, काय सांगाल? राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 असं ते आहे आणि त्याच्यामध्ये लिहिण्यात आलंय की तुम्हाला समजा कसलीही माहिती असेल, छोटीची छोटी किंवा मोठीची मोठी, तुम्ही ते 5 रुपयाचा फॉर्म घेऊन फिलअप करून इनवर्डला टाकायचं. त्यांची जबाबदारी बनते की त्यांनी तुम्हाला रिप्लाय दिलं पाहिजे. हे सिम्पल आहे सर, पण जितकं आता माझ्या लक्षामध्ये आलं याचा उपयोग नक्कीच होत आहे, पण दुरुपयोग पण जास्त होत आहे. म्हणजे साधं आता आमच्याकडे एक मला वाटतं मागच्या आठवड्यामध्येच एक मॅडम बोलल्या की काही नाही म्हणे 2017चा तो व्यक्ती बोलतो म्हणे की त्या व्यक्तीने दुसऱ्या कोणत्यातरी थर्ड पार्टीचे मला मार्क सांगा. किती कठीण आहे, म्हणजे तो स्वतःबद्दल नाही टाकतो आरटीआय, तो झालेल्या व्यक्तीबद्दल आरटीआय टाकणं, म्हणजे हा एक म्हणजे मला तरी वाटतंय ह्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतः विचार करा. समजा आजच्या तारखेला मी पुढे काम करतेय की मागे काम करायचं. 2017 मध्ये समजा मी फाईल ओपन करणार, म्हणजे 5-6 वर्ष मागे जाऊन कोणती फाईल बघणार, कोणता डेटा काढणार मी, हे किती मोठा प्रश्न आहे. तर कुठेतरी आरटीआयचा उपयोग नक्कीच होत आहे, पण दुरुपयोग सुद्धा होत आहे. आणि मला वाटतं म्हणजे तो उपयोग खरंच तितकं एक ठोस महत्त्वाचा कारण आहे का हे हां, पण बघायला बरोबर, पाहिजे. हे नक्कीच. जास्त महत्त्वाचं आणि हे फक्त म्हणजे माहितीच्या अधिकाराबाबत नाही, मला हाही प्रश्न विचारायचा आहे की महिलांना सुद्धा संविधानाने असंख्य अधिकार दिलेले आहेत. हो, बरेच. त्यात काही बदलही झालेले आहेत, ते सुद्धा स्वागतार्ह आहेत, पण महिला काही बाबतीत या अधिकाराचा गैरवापर करताना दिसतात का, म्हणजे काय वाटतं आपल्याला? आता थोडा प्रश्न हा कठीण आहे कारण आपण दोघी पण महिलाच आहोत. नाही आहोत, पण तरी प्रातिनिधिक स्वरूपात आपण पण उत्तर तरी होय, जास्त प्रमाणात दिसतंय. म्हणजे असं होतंय की कुठेतरी माणूस पुरुष जाते मागे होतंय, पण महिला त्याचा दुरुपयोग जास्त करून घेतोय. याचं उदाहरण म्हणजे आता आपलं टेक्नॉलॉजी घ्या. सिम्पल मोबाईल, जेव्हा चॅटिंग पण करायचं असलं ना, तर ते चॅटिंगमध्ये तू असं म्हटलं होतं, तुझी हे केस आहे, तू स्क्रीनशॉट काढून आम्हाला सुद्धा कंप्लेंट ईमेलला येतं, मॅडम उसने असं बोला, उसने असं. पण हे काय प्रश्न आहे, तुला मॅटर सॉर्ट आउट करायचं आहे की प्रश्न वाढवायचा आहे, हा प्रश्न असतो. मॅटर सॉल्व्ह करायचं असेल तुम्ही या, आम्हाला भेटा, आम्ही सॉल्व्ह करतो, पण ते येत नाही. ते फक्त इरिटेट करून असं झालं तसं झालं, आणि जिथे वादावाद होतो तर कुठेतरी महिला जास्त म्हणजे पुढे जातात कम्पेअर टू पुरुष, असं पण बघण्यात आलेलं आहे. पुरुष जातात असं नाही की नाही जातात, ते त्यांचा आवाज वगैरे होतो, पण महिलांनी त्यांनी दुरुपयोग जास्त करतात इतकं लक्षात आलंय. पुरुष सुटलेला असं पण नाही म्हणता येत खऱ्या अर्थाने, कारण दोन्ही इक्वल झालेलं आहे आता. आणि कुठेतरी हे जे आता सुरू आहे, एव्हरीथिंग इज इझी इन अ व्हेरी वे, लगेच 2 मिनिटात मिळतं तुम्हाला, जे पण काही माहिती मिळतं तुम्हाला, चांगलं वाईट जे पण काही आहे, कुठे पण जा लगेच फटाफट जे मिळतं तुमचं, ते फटाफट ते ॲडव्हान्टेज होतं ना. तर जिथे जास्त ॲडव्हान्टेज आहे तिथे डिसएडव्हान्टेज असतोच काही. म्हणून तिथे म्हटलंय प्रोफेसर डायसीनी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इज अ डिस्क्रिशनरी पॉवर, म्हणजे तुम्हाला जे पॉवर दिलं आहे ते भरपूर दिले आहे, पण त्या पॉवरचा तुम्ही उपयोग किती चांगला करता हे तुमच्यावरती आहे. तुम्ही त्या पॉवरचा दुरुपयोग करता, त्यांना आता बरं वाटतं, पण त्यांचं ते रिवर्ट त्यांना कुठेतरी मिळणार पुढे की अरे मी असं केलं, त्रास केला. एक आमच्याकडे एक असंच केस आलेली आहे. एक व्यक्ती त्यांनी कॉल केलेला आणि हे माझ्यासोबतच झालेलं होतं. कॉल केलेला आणि मला म्हणे की माझं डेट निघालेली आहे, तुम्हाला माझं रजिस्टर घ्यायचं आहे. मी म्हटलं हे बघा तुमचं 20 दिवसापूर्वी झालेलं आहे आणि हे डेट निघून गेली, आम्हाला नाही करतात. नाही मॅडम तुम्ही करा, आणि फोन ठेवला. नंतर परत फोन आलेला, मी परत रिसिव्ह केला, मॅडम तुम्ही उत्तर नाही दिलं, मी तुमची रेकॉर्डिंग केली. मी म्हटलं अरे हे काय झालं, रेकॉर्डिंग केली ठीक आहे, ते येऊन भेट मला. मग ते आला, मला येऊन भेटलेला. मी म्हटलं तू माझी रेकॉर्डिंग केली, तू शिकतोय इथे, मी स्वतः कंप्लेंट टाकलं 175 IT ऍक्शन, तू तुझे पूर्ण आयुष्य जाणार कारण मी टाकते कंप्लेंट, मला न विचारता तू रेकॉर्डिंग केलेलीस, बरोबर ना, असं नको करायला होतं. तर नाही मॅडम मी केलं, मी असं आहे, मी तसं, बरेचसे. मग त्यांच्या पप्पांचा पण कॉल आला. म्हटलं हे काय, मला असं प्रेशर नको व्हायला ना, हे काय प्रोफेसर लोक काय असतात, तुम्हाला समाधान करायला असतात, तुम्हाला असं. मग काय झालं, त्यांनी RTI टाकलं. म्हटलं ठीक आहे,
मग दोघांना बसवलं, म्हटलं तुम्हाला खरंच शिक्षण नाही पाहिजे का? तुम्ही म्हणाल तर माझ्याकडे रेकॉर्ड आहे, काय केलं हवं तर कंप्लेंट टाकते. ते बोलले नाही नाही मॅडम आम्ही मी म्हटलं नको, असं नको, ज्या पद्धतीने तुम्ही रेकॉर्डिंग केली त्या पद्धतीने तुम्ही लिहून द्या आता ह्या गोष्टी. मग त्यांनी अपॉलॉजी लिहून दिली आणि मग कुठेतरी ते केस सॉर्ट, म्हणजे मी काय विचार करते आम्ही प्रोफेसर लोक सॉर्ट आउट झालं पाहिजे, कुठेतरी सॉल्व्ह झालं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम्स होतात, प्रत्येक ठिकाणी भांडणं वादविवाद होतातच होतात, पण हे सोल्युशन सुद्धा निघणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि याला आजच्या तारखेला समजून घेणं महत्वाचं आहे आणि ते समजून घेण्याचे प्रमाण कुठेतरी खूप कमी झालंय. आपण मागे बघितलं तर हे समजून घेण्याचं प्रमाण जास्त होतं, जेव्हा टेक्नॉलॉजीचं प्रमाण कमी होतं तेव्हा हे जास्त होतं, नक्कीच. आता जास्त झालंय, आता हे कमी झालंय, असं आमचं कुठेतरी स्टडी मध्ये विरोधाभास. आलेलं आहे. हो नक्कीच. आणि मला वाटतं आम्ही तर या सगळ्या बाबत खूपच अनभिज्ञ आहोत, कारण हो. हे बरेचसे विषय किंवा हा. तुम्ही म्हणालात तसं बरेचसे अनुच्छेद कलम ही खरंच आतापर्यंत एवढ्या शिक्षणात पूर्ण आम्हाला मिळालेली नाहीत किंवा अगदी, हा. वरवर वाचून त्या गोष्टी खरंच नाही समजत. जसं बरोबर. तुम्ही मगाशी म्हणालात की खरंच संविधान समजून घेतलं पाहिजे महत्वाचं याच्यासाठी, आहे, हो. की तुमच्या बाबतीत सुद्धा म्हणजे अगदी. आपण म्हणतो या सगळ्या विषयातला सखोल अभ्यास असणाऱ्या व्यक्तीच्या बाबत सुद्धा अशा गोष्टी हो, घडू होतात. शकतात. आणि जर आपल्या बाबतीत असं काही झालं तर आपण खरंच घाबरून जातो नाही, आणि अगदी. मग त्यावेळेला काय करायचं हे सुचत नाही. तर मला वाटतं तुम्ही आजच्या या दिनानिमित्त, आपण कालचा दिवस आज करतोय असं मी म्हणते, तर या 75 वर्षाचा हा जो काही सगळा प्रवास आहे त्याचा आपण अभ्यास करता आहात, तर सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना जर या दृष्टिकोनातून आणि सगळ्या महिलांना सुद्धा जर काही सांगायचं असेल तर काय मुलाचा सल्ला द्याल या ठिकाणी? संविधानाने तुम्हाला बरेच काही गोष्टी दिलेल्या आहेत, तुमचे मूलभूत अधिकार, कर्तव्य, बऱ्याचशा गोष्टी दिल्या आहेत, त्याचा फक्त तुम्ही व्यवस्थित वापर करा. असं कोणत्याच गोष्टी नाही की तुम्हाला संविधानाच्या बाहेर मिळत आहे आणि तिथे नाही आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला वाटत असेल की मला आता ऑफिसर बनायचं आहे, हे करायचं, संविधान असा एक विषय आहे प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे आणि याच्यावर प्रश्न येतातच, म्हणून त्याला एक मी तुम्हाला तसं मगाशी म्हटलं ना, वाघ कसा खाऊन घेतो तसं तुम्ही ते खाऊन घ्या, जितकं होतं तितकं खा. तुम्हाला शिकायचं आहे ते स्वतःसाठी, कारण ह्या गोष्टी तुम्हाला शिकून वकील बनायचं नाहीये किंवा माझ्यासारखं प्रोफेसर नाही बनायचं, पण तुम्हाला माहिती पाहिजे की आपला इंडियाचा, भारताचा संविधान काय म्हणतो, काय सांगतो. म्हणजे तुम्ही कुठे पण जा, संविधान, अरे हाँ मेरे कायदा में ऐसा था, हमारे यहाँ के लॉ में ऐसा है, असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तुम्हाला त्या गोष्टी कळायला, आताही आपले इकडचे लोक कुठे भारतामध्ये बाहेर गेल्यात, त्यांना आपला भारताचं संविधान काय आहे ते त्यांना माहिती नसतं. खरंय. तर असं नको व्हायला, म्हणून मला तरी वाटतं 75 इयर्स कंप्लीट झाले, फक्त आपण 2 किंवा 3 दिवस तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण जे साजरा करतो असं न करता आपण त्यांना शिकून घेतलं पाहिजे, थोडं आपण त्यांना अभ्यास केला पाहिजे की हे काय आहे नेमकं. ऍटलिस्ट प्रियम्बल सारख्या गोष्टी तरी तोंडपाठ असायला पाहिजे, असं मला तरी वाटतं. खरंय. मला वाटतं संविधानाचं प्रास्ताविकाबद्दल तुम्ही म्हणालात, हे तर अगदी बालभारतीच्या प्रत्येक पुस्तकाच्या अगदी पहिल्या पानावर दिलेलं असतं. तर खरंच हे तरी ऍटलिस्ट संविधान पूर्ण नाही वाचता आलं किंवा त्याचा अभ्यास नाही करता आला तरी प्रास्ताविक खरंच आपण तोंडपाठ केलं तर बरेचसे अर्थ मला बरेचसे वाटतं अर्थ, त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने समजतील. आणि तुम्ही म्हणालात तसं की आपल्याला प्रश्न पडतो की नागरिकशास्त्र हा विषय का शिकायचा, तर तो याच्यासाठी शिकायला हवा आणि तो समजून घ्यायला हवा मुळात. कारण आज खरं सांगायचं तर अनेक विद्यार्थी फक्त पाठ करून परीक्षा देऊन मार्क मिळवतात. तर खरं असं होता कामा नये. तुम्ही म्हणालात तसं कदाचित नवीन येणाऱ्या शैक्षणिक धोरणामध्ये असे काही बदल आपल्याला बघायला मिळतील या दृष्टिकोनातून. आणि खरं तर आज खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. मला वाटतं ज्या स्लाइड तुम्ही तयार केल्या होत्या त्यात सुद्धा बऱ्याचशा अशा वेबसाईटची तुम्ही नोंद घेतलीत की महिलांना त्यांचे अधिकार, त्या प्रक्रिया या समजून घेता येतील, तर ते अवश्य बघा, यात काही शंका नाही. आणि खूप छान मार्गदर्शन आपण केलं. पण तरी सुद्धा अगदी जाता जाता काही सांगायचं असेल सगळ्या महिलांना विशेषतः, तर काही सांगावंसं वाटतंय का, तर ते सांगा. थोडं बोल्ड बना, थोडं शिकून घ्या, थोडं समजून घ्या आणि कुठे काय चालते थोडं आपण म्हणतो ना, डोळे कान उघडे ठेवा, इतकं महत्वाचं आहे. कारण हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. रियालिटी वेगळी असते, पुस्तक वेगळं असते. तुम्ही काय सहन करता जगाच्या पुढे, तुम्हाला कसं जगांना देशामध्ये दाखवायचं आहे की बाबा मी काय आहे, हे तुम्हाला मी बद्दल समजलं ना, ते बस झालं. म्हणजे मी काय करू शकते, मला करता येते, हा एक भाग तुम्ही स्वतःला एक म्हणतो ना आपण लिहून घ्या, अरे नाही मला करता येईल, मी करून दाखवेल, इतकं खूप महत्वाचं असतं. नक्कीच. मला वाटतं आणि आपणही असे उपक्रमही घेताय, अधिव्याख्याता म्हणूनही बऱ्याच ठिकाणी जात आहेत की या संदर्भातच जागृती व्हावी. म्हणून खरं तर आजचा हा आपला विषय होता. खूप छान आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. थँक्यू.
नक्कीच. आणि मला वाटतं संविधान समजून घेताना हा वेगळा विषय होईल आणि त्याच्यावर पण आपण नक्कीच चर्चा करू येणाऱ्या पुढच्या काळात. हा, पण कारण इतक्या छोट्या पिरियड मध्ये 1 तासामध्ये इतकं संविधान पूर्ण मांडणं एका नक्कीच अगदी फार अवघड आहे, पण खूप छान चर्चा आपली झाली आणि चांगलं मार्गदर्शन आपण केलं. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र सर्वांचा निरोप घेतेय. नमस्कार.